परंतु सम्यक सिद्धार्थ बुद्धाच्या संदर्भामध्ये जग आकर्षित झालंय याचे एक कारण आहे। या अगोदर पृथ्वीवर जे काही महामानव, मी महामानव म्हणतो आता ज्याला त्या लोकांनी कॉन्सेप्ट दिली बुद्धा, त्या महामानवाविषयी आणि सिद्धार्थ बुद्धाविषयी काय फरक आहे? कारण काय या पृथ्वीवर असे महामानवासारखे बुद्धासारखे काय महापुरुष झाले नाहीत काय? झाले। कारण बुद्ध म्हणतात, काल आपल्या अशोक मोदीने प्रकरण सांगितलं होतं, कारण जेव्हा भिक्षूंनी विचारलं की भगवान म्हणजे तुमच्यासाठी कोणी आहे का आमच्यामध्ये, तर बुद्ध काय म्हणाले, हो माझ्यासारखे तुमच्यामध्ये असू शकतात, फरक हा एवढाच आहे की मी बोलू शकतो, ते बोलू शकत नाही। कारण एक असते अनुभूती बोलणे आणि एक असते अभिव्यक्ती। अनुभूती आल्यानंतर अभिव्यक्त करणारा माणूस केवळ सिद्धार्थ बुद्ध आहे। कारण जे काही अनुभूती झाली ते अभिव्यक्त करणं फार कठीण आहे। या संदर्भामध्ये बुद्धाला जे प्राप्त झालं ते बुद्धाने अभिव्यक्त केलं आणि बराचसा भाग असा राहिला की बुद्ध म्हणतात की ती मी सांगू शकणार नाही, तर तुम्हाला समजणार पण नाही, त्याला बुद्ध अव्यक्त करणे म्हणतात। ती अव्यक्त करणारी गोष्ट बुद्धांनी त्या लेवलवर जावं लागते, त्या पीक लेवलवर गेल्यानंतर त्या गोष्ट आपल्याला कळते। कारण सर नेहमी सांगत असतात की आपल्याला पहिल्या इयत्तेतलं शिक्षण जे आहे ते पहिल्या इयत्तेतल्या व्यक्तीला द्यावं लागते, 10वीचं शिक्षण देता कामा नये। म्हणून त्या संदर्भामध्ये कारण आपल्या इथे 12 ते जवळपास 40, 45, 50 वर्षापर्यंत वयोगटाचे अशी विद्यार्थी आहे। त्या संदर्भाने मी घेतो बघा, हे वर्ष महात्मा फुलेंचं 20 शताब्दी वर्ष आहे, बरोबर आहे। महात्मा फुलेंच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होणार आणि आपण जर असं विश्लेषण केलं की बाबासाहेबांनी ज्या महामानवाला आपलं गुरु मानलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की सिद्धार्थ बुद्ध पहिले गुरु आहेत, दुसरे संत कबीर आहेत, तिसरे आहेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, बरोबर आहे। आपल्याला या सगळ्या महापुरुषांचा विचार आपल्याला कळला पाहिजे की नाही। 200 वर्ष पूर्ण होणाऱ्या जन्मशताब्दीला ज्या महामानवाला बाबासाहेबांनी गुरु मानलं, असं म्हणतात की जगातील 6 विद्वानांपैकी एक आहे डॉक्टर आंबेडकर, आणि त्या महामानवांनी कोणाही समोर तो महामानव झुकला नाही, परंतु त्यांनी 3 महामानवाला त्यांनी गुरु मानलं। ते तिघही जण कधी 7वी पर्यंत शिक्षण शिकले ज्योतिराव फुले, बुद्ध कोण्या शाळेत गेले माहीतच नाही आणि कबीर तर शाळेत शिकले नाही। जगातील 3 माणसाला विश्वातील सर्वात विद्वान माणसाने गुरु मानलं, आश्चर्यकारक आहे। आणि जो माणूस कधीही कुणासमोर झुकला नाही, कोण झुकला नाही? डॉक्टर बी आर आंबेडकर, जे कधीही कुणासमोर झुकले नाही, त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दगडाच्या मूर्तीसमोर आपलं डोकं टेकवलं। प्रश्न आहे ना, ज्या माणसाला विभूती पूजा मान्य नाही, जगामध्ये तो व्यक्ती कुणाही समोर झुकला नाही, तो व्यक्ती 14 ऑक्टोबर 1956 ला दगडाच्या मूर्तीसमोर झुकले। ती दगडाची मूर्ती होती बुद्धाची। आता प्रश्न आहे, काय बाबासाहेब दगडाच्या मूर्तीसमोर झुकले नाही? कारण बाबासाहेब दगडाच्या मूर्तीसमोर झुकले नाही, तर त्या विचारासमोर झुकले। ते बुद्धाच्या विचाराचा पहलू काय होता? बुद्धाचा विचाराचा पहलू आहे लिबर्टी, आझादी, स्वतंत्रता। स्वतंत्रता कशाची? मनाची स्वतंत्रता। तुमचं मन ज्ञान घ्यायला, विचार घ्यायला तयार असलं पाहिजे, तुम्ही सजग असलं पाहिजे, म्हणून तुम्ही कम्फर्टेबल असा। तुम्हाला कधी टाईट बसा म्हणणार नाही, कम्फर्टेबल तुम्हाला जसं वाटतं तसं बसा, परंतु तुमचं चित्त जे आहे ते ऐकणाऱ्याकडे, बोलणाऱ्याकडे असलं पाहिजे। कारण तुम्ही जर कम्फर्टेबल नाही बसले तर तुम्हाला ऐकता येत नाही। मी काय सांगतोय ग्रहण करा। शिकण्यापेक्षा मनाची फार आवश्यकता आहे, बरोबर आहे। म्हणून मी काय सांगत आहोत की बाबासाहेब कधी कुणासमोर झुकले नाही, त्या बुद्धांच्या मूर्तीसमोर झुकले। त्या मूर्तीच्या विचाराचा पैलू, बुद्धाच्या विचाराचा पैलू काय होता? लिबर्टी, आझादी, स्वतंत्रता। आणि या संदर्भामध्ये बुद्धाला आनंदाने प्रश्न विचारला होता की भगवान, तुमच्या नंतर आमचं नेतृत्व कोण करणार? तुमच्या नंतर आमचं मार्गदर्शन कोण करणार? तुमच्या नंतर आम्हाला गाईड कोण करणार? या संदर्भामध्ये बुद्धाने त्यांना उत्तर कधी दिलं कुणाला माहित आहे? महापरिनिर्वाणाच्या वेळी उत्तर दिलं। तेव्हा दिलं का? नाही। ही गोष्ट महापरिनिर्वाणाच्या वेळी बुद्धांनी आनंदाला जवळ बोलत म्हटलं, ज्याचा उल्लेख आजही आहे। महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आहे आणि भगवंत आनंदाला जवळ बोलून काय म्हणतात?
येही भिक्खवे येही आनंद पाली भाषेमध्ये उल्लेख आहे. काय म्हणतात? येही भिक्खवे येही आनंद मय धम्मोच विनोयच सुत्तोच महारसो सुगंधिरो जात जरा मुच्चू निवारणो अरियो अठ्ठिको मग्गो दुःख पसमनो शिवो अत्तहि अखनो नाथो कोई नाथो पुरुषिया अत्तनाव सुदंतेन नाथं लभती दुर्लभ अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा. म्हणजे काय म्हणतात? स्वयं प्रकाशित व्हा. कारण बुद्धत्व जे आहे हे आंतरिक गोष्टी आहेत. स्वभावामध्ये बुद्धत्व वास करतात. परंतु त्याला समोर आणणे फार महत्वाची गोष्ट आहे. नमो बुद्धस्त कुण्या बाहेरच्या बुद्धाला नमन नाही. बऱ्याच मला वाटते बुद्धाला नमन नाही. बुद्धाला नमन नाही. नमो बुद्धस्त बाहेरच्या बुद्धाला नाही तर अंतस्थ बुद्धाला जागरण करण्यासाठी ते प्रेरणा आहे. त्या चेतनेला जागृत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात की जर कोणी पारंपरिक काही गोष्टी सांगत असेल, एखादा धर्मग्रंथ तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा एखादा गुरु जरी प्रयत्न करत असेल आणि स्वयं मी काय म्हणतात? स्वयं मी जरी तुमच्या रस्त्यामध्ये आलो तरी मला ओलांडून जा. माझी वाट बघू नका. कारण मी तुम्हाला फार काही रस्ता दाखवणार नाही. माझ्या जवळ काही मोठी बॅटरी नाही. जोपर्यंत तुमची बॅटरी तुम्ही जागृत करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या जंगलामध्ये जाता येईल. हे तुमची बॅटरी चालू करण्यासाठीचा शिबिर आहे. हे आपण शिकलं पाहिजे. कारण बुद्ध कधीही दुसऱ्यावर डिपेंडिंग राहायला शिकवत नाही. बुद्ध म्हणतात अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा. जगामध्ये जे काही धर्मसंस्थापक झाले कोणीही असं सांगितलं, कोणीही नाही, सर्वांनी सांगितलं की कोणीतरी नाशेंद्र येणार मला गाईड करणार, मार्गदर्शन करणार. बुद्ध काय म्हणतात? नाही, कोणीही येणार नाही. अत्त दीप भव. आणि महत्वपूर्ण गोष्ट सांगतो, सत्यमेव जयते हे वाक्य आहे. ते बुद्धाकडे आलं. बुद्ध काय म्हणतात? बुद्ध म्हणतात सत्यालाही साथ देऊ नका. विचारा ना, सत्यालाही साथ देऊ नका. जर ते सत्य बघा, ईश्वर सत्य आहे, मान्य केलं, सत्य आहे. बुद्ध काय म्हणतात? सत्यालाही साथ देऊ नका. जे सत्य बहुजनाचं कल्याण, बहुजनाचा उत्कर्ष, बहुजनांना उच्च स्थानावर नेण्याचं जर कसं ते काम करत नसेल तर त्या सत्यालाही साथ देऊ नका. म्हणून मी नेहमी सांगतो बुद्धिझम बुद्ध धर्म नाही, धम्म आहे आणि तो रिलेव्हंट आहे, प्रासंगिक आहे, तो सडणारा नाही, नित्य प्रवाहित होणार आहे. आणि म्हणून बुद्धाचा विचार निरंतर आहे. आधुनिक भारतामध्ये सुद्धा तो विचार लागू पडतो. हे आपण शिकलं पाहिजे. म्हणून साधारण काम नाही आहे. म्हणून त्या व्यक्तीला बाबासाहेबांनी गुरु मानलं, कबीराला गुरु मानलं. कबीर फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि हे शिक्षण घेण्यासाठी शाळेत जायची कुठेही गरज नाही. शाळेमध्ये तुम्हाला जागृतीचं शिक्षण मिळत नाही. शाळा फक्त अक्षर ज्ञानाचं आहे. तुम्हाला त्याच्यामधून जोपर्यंत तुम्ही सामाजिक ज्ञान घेत नाही तोपर्यंत कुठलाही महापुरुष बनत नाही किंवा कुठलाही मानव बनत नाही. शाळेमध्ये ते शिक्षण मिळत नाही. शाळेमध्ये वैदिक धर्माचं शिक्षण मिळते. शाळेमध्ये तुमचं शिक्षण नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या अडाण्या कबीराने तुम्हाला शिकवलं. अडाणे कबीर काय म्हणतात? जे बुद्धाचं राहिलेलं आंदोलन होतं, ते बुद्धानं प्रेमाचा संदेश जगाला दिला. प्रेमाचा संदेश जगातील सर्वांनी उचलला. जीसस क्राइस्टने उचलला आणि जर मोठं झालं, धर्मांतर झाले, लोक त्याच्या पाठीमागे गेले. फक्त बुद्धाच्या एका शब्दाने एवढा फरक पडला. कबीर काय म्हणतात? पोथी पडी पडी जग मुआ पतित भयानक होय ढाई आकर प्रेम के पडे सो पंडित होय. बघा, आपल्याला ते अजून अडीच अक्षरी शब्द प्रेम शब्द समजला नाही, करुणा शब्द समजला नाही. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की बाकी कुठलंही शिक्षण घेऊन काही होणार नाही. आणि या पाखंडीवर, या पाखंडीपणावर कोण हल्ला केला? सर्वप्रथम कबीराने हल्ला केला. तुम्हाला माहित असेल रामानुज त्यांचे गुरु आहे. रामानुजाच्या वडिलाचा एकदा पितरदानाचा कार्यक्रम होता. त्यांचे वडील वारले आणि कबीर एवढा छोटा होता आणि कबीराला सांगितलं, कबीरा तू जा आणि दूध घेऊन ये शेजारच्या गावामधून. तेव्हा कबीराने काय केलं? कबीराने एक पाट्याला उचललं आणि तो गावामध्ये गेला. त्याला काय दिसलं? एक मेलेली गाय दिसली, मृत गाय दिसली. कबीर छोटा होता, 10 वर्षाचा कबीर. त्या गायीजवळ गेला आणि त्या गायीला काय म्हणाला? गाई गाई दूध दे, गाई गाई दूध दे, गाई गाई दूध दे. गाय काय दूध देईना. सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून संध्याकाळ झाली, सर्व लोक वाट पाहून थकले. अरे हा कबीर कुठे गेला? छोटा कबीर आहे, कुठे गेला? तेव्हा काही लोक त्यांना पाहायला निघाले. तिकडे सूर्य मावळतीला होता आणि कबीराजवळ ते रामानंदाचे शिष्य गेले. ते ब्राह्मण आहेत, उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, अरे कबीर पागल आहे की काय? म्हणा तू तुला म्हणे शेजारच्या गावात